मेळाव्यासाठी उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी, ज्यांचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी ऐकलं ते भरत शेठ गोगावले साहेब, ज्यांच्या पुढाकारानं हा बैठकीचा कार्यक्रम होतोय ते आदरणीय प्रताप सरनाईक साहेब, आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख रवींद्रजी फाटक साहेब, आमदार विलासजी तरे, राजेंद्रजी गावित, जिल्हा प्रमुख वसंतजी चव्हाण, कुंदनजी संखे, उपनेत्या ज्योतिताई मेहर, राजेशजी शहा, प्रभाकरजी राऊळ, वैदेहीजी वाडण, वैष्णवीताई रहाणे, माजी आमदार माझे मित्र श्रीनिवास वणगा, मनीषाताई निमकर, अमितजी घोडा, कुणालजी पाटील, साईराज पाटील, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर एक निश्चित आहे की या पालघर जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेचीच ताकद आहे हे तुमच्या उपस्थितीनं सिद्ध झालेलं आहे. तसं प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं की हा जिल्हा ठाणे जिल्हा म्हणून एकत्र जिल्हा होता आणि या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होते, जे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. आज आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून ते काम करतायत, उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. पण हे काम करत असताना आम्हाला देखील सगळ्यांना जाणीव होते की शिंदेसाहेब कितीही मोठ्या पदावर गेले तरी ते एक शिवसैनिक म्हणूनच काम करतात, ही माझ्यापेक्षा त्यांची चांगली ओळख तुम्हाला सगळ्यांना असू शकते. 2004 असेल, 2009 असेल, 2000 ज्या 5-6 निवडणुका विधानसभेच्या झाल्या, पालघरमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांची ताकद ही कायमस्वरूपी निवडणुका जिंकण्यासाठी उपयुक्त पडलेली आहे. आपण महायुतीमध्ये काम करतो. महायुतीमध्ये काम करत असताना देवेंद्रजी फडणवीस आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि या समन्वयासाठी जी बैठक आयोजित केली जाते ती जी समन्वय समिती आहे, त्या समन्वय समितीवर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी आणि शंभूराज देसाई काम करतो. त्याच्यामुळे मगाशी जो उल्लेख झाला की मित्रपक्षाच्याच कार्यकर्त्यांना घेऊन संघटना वाढवणं, याच्यापेक्षा उरलेले UBTचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, यांच्यातले कार्यकर्ता घेऊन जर पक्ष वाढवले तर मला असं वाटतं की महायुतीमध्ये आपण काहीतरी चांगलं करतोय अशा पद्धतीचं चित्र निर्माण होईल. हीच अपेक्षा समन्वय समितीची देखील होती आणि नेत्यांची देखील आहे. पक्षप्रवेश कोण करून घेत आहेत, कुठच्या पक्षामध्ये करून घेत आहेत, हा विषय बोलण्यापेक्षा जसं त्यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तसा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जी आहे ती देखील वाढवण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे. आणि हाच संदेश घेऊन आज आम्ही 3 मंत्री त्या मेळाव्याला उपस्थित आहोत. आताच मी भरत शेठना सांगत होतो, आमच्या गावित साहेबांना सांगत होतो की महायुतीमध्ये काम करत असताना आम्ही सगळेच, मी असेल, सरनाईक साहेब असतील, भरत शेठ असतील, आम्ही प्रत्येक मित्रपक्षाच्या मंत्र्यांना, प्रत्येक मित्रपक्षाच्या नेत्यांना मान सन्मान देतो. मान सन्मान कशासाठी देतो तर हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा संस्कार आहे आणि त्याच्या अगोदर तो माननीय बाळासाहेबांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा संस्कार आहे. म्हणजे आमची बोलायची ताकद नाही असं जर कोण म्हणत असेल तर ते फार चुकीचं आहे. आम्ही देखील बोलू शकतो, आम्ही तर त्यांच्यापेक्षा चांगलं बोलू शकतो, चांगली टीका करू शकतो. पण ज्यावेळी 3 नेत्यांनी ठरवलं की आपल्याला एकत्र या महाराष्ट्रामध्ये कारभार करायचा आहे, या महाराष्ट्राचं सरकार जे अडचणीमध्ये आलेलं आहे ते बाहेर काढायचं आहे, हे जेव्हा 3 नेत्यांमध्ये ठरलं तर एकत्रपणानं आपण सगळ्यांनी समन्वयाने काम करावं, हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. मला तर पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः जिल्हाप्रमुखांना एक विनंती करायची आहे, याच्यापुढे विरोधातला असू दे किंवा मित्रपक्षातला असू दे, जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये बोलला तर तेवढ्याच ताकदीनं पत्रकार परिषद घेऊन त्याला तोंड दिलं पाहिजे. आमची देखील शिवसेनेची ताकद आहे, आम्ही काही दुबळे नाही, हे देखील आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून मी काल एक पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, काही इथल्या नेत्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे काही एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्रातली प्रतिमा काही मलिन होणार नाही. परंतु जे एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतायत म्हणजे पूर्ण भाजप नाही
हे देखील सरनाईक साहेब मी सांगितलं. शेवटी आपण सगळ्यांनी जो एकत्र येण्याचा निर्णय घेतला, एकत्र पुढे जाण्याचा निर्णय घेतला, तो कशामुळं घेतला तर पूर्वीच्या शिवसेनेमध्ये जे वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेसबरोबर कधी जाऊ नका, ती शिवसेना काँग्रेसबरोबर गेली आणि एक वेगळी अभद्र युती या महाराष्ट्रामध्ये आली. त्याच्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केला आणि त्या उठावामुळंच आता बोलणारे मंत्री आहेत ह्याचं देखील भान त्यांनी ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपला शिवसैनिक हा आक्रमक आहे. एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं दुर्भाग्य आहे की मी कधी वंदनीय बाळासाहेबांबरोबर काम करू शकलो नाही, पण रवी फाटक साहेब असतील, सरनाईक साहेब असतील, भरत शेठ असतील, यांनी साहेबांबरोबर देखील काम केलं आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांबरोबर देखील काम केलं. आणि यांचा विचार पुढे नेत असताना महायुतीनंच आपल्याला सगळ्या निवडणुका लढायच्या आहेत हे देखील स्वतः साहेबांनी सांगितलेलं आहे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये फिरतोय. पण याचा अर्थ तुम्हाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि आम्हाला पक्ष वाढवण्याचा अधिकार नाही असा गैरसमज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करून घेऊ नका. आपल्याला देखील पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा देखील अधिकार आहे. आणि शेवटी आपल्याला एक सिस्टीम माहिती आहे की कार्यकर्तेच नेता बनवत असतात, कार्यकर्त्यातनंच नेता निर्माण होत असतो. पण आपल्या नेत्याचं अस्तित्व एवढं मोठं आहे की कार्यकर्त्याला नेता बनवण्याची ताकद आपल्या एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे, ती महाराष्ट्रामध्ये कोणामध्ये नाही. याची नोंद देखील आपल्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं ठिकाणी की आम्ही स्वतः पालघरला जातो, आम्ही पालघरला जाऊन आमच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतो, तुमच्यासोबत काम करणाऱ्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करतो. पण ही चर्चा केल्यानंतर या सभेचा, या मेळाव्याचा उपयोग भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झाला पाहिजे. काल मी प्रताप सरनाईक साहेब पुण्यामध्ये होतो, पुण्यामध्ये देखील मी हेच सांगितलं की नवीन कार्यकर्ते ज्यावेळी आपल्याकडे येतात त्यावेळी त्यांचं स्वागत आपण हसतमुखानं केलं पाहिजे. आपण तर आहोतच, आपण तर ताकदीनं साहेबांच्या मागं आहोत, पण ज्या भागामध्ये आपण कमी आहोत त्या भागामध्ये चांगल्या ताकदीचे कार्यकर्ते हे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी जर येणार असतील तर त्यांचं देखील आपण चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं पाहिजे. मगाशी ज्याचा उल्लेख झाला, मला कधी कधी आश्चर्य वाटतं की निवडणुकींचा मोसम सुरू झाला की साहेबांना रात्री किती वाजता जरी फोन केला तरी साहेब मोबाईलवर अवेलेबल असतात. 18 तास तर ते काम करतातच. पण मागच्या 3 दिवसाचा थोडाफार मी तुम्हाला आढावा सांगतो की मागच्या 3 दिवसामध्ये पहाटे 4च्या अगोदर एकनाथ शिंदेसाहेब कधी झोपले नाही. 4 वाजेपर्यंत लोकांना भेटत होते. आपल्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद सदस्य बनवायचं आहे, आपल्या कार्यकर्त्यांना पंचायत समितीचं सदस्य बनवायचं आहे, आपल्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवायचं आहे, आपल्या कार्यकर्त्यांना नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेचे नगरसेवक बनवायचं आहे. यासाठी कशा पद्धतीनं निवडणुका लढली पाहिजे यावर गेले 4 दिवस स्वतः एकनाथ शिंदेसाहेब होमवर्क करत आहेत आणि त्याच्यातनं आपल्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं ताकद देता येईल याचा विचार करतायत. आपण आता याच्या पुढे जाऊन विचार केला पाहिजे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब जर 20 तास काम करत असतील तर आपण दिवसातनं 2 तास तरी काम केलं पाहिजे. साहेबांनाही अपेक्षा नाही किंवा आम्हाला कोणालाही अपेक्षा नाही की तुम्ही 20-20 तास काम करावं. तुम्ही सगळ्यांनी धंदा आपला सांभाळावा, ते देखील महत्त्वाचं आहे. पण याच्यातनं पदाधिकारी म्हणून तुम्ही 2 तास तरी पक्षाला दिले पाहिजेत. आणि मी खात्रीला एक सांगतो की प्रत्येक पदाधिकाऱ्याने 2 तास जरी दिले तरी तुमच्या मनातली शिवसेना आणि तुम्हाला अपेक्षित असलेली शिवसेना ही उभी करून तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबांची शाबासकी घेऊ शकता. एवढे 2 तास जर दिले तर त्या 2 तासामधनं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण शिवसेनेचं एक वादळ तयार करू शकतो. वादळ तर आहेच, तुम्ही सगळे एकत्र असल्यामुळं इथं भगवाच भडकणार आहे, पण त्याच्यापेक्षा देखील ऊर्जा निर्माण केली पाहिजे. त्याच्यापेक्षा देखील आपण संवेदनशील आहोत म्हणून कार्यकर्त्यांमध्ये गेलं पाहिजे. साहेब जसा प्रत्येकाचा भावनिक विचार करतात तसा प्रत्येक कार्यकर्त्याचा भावनिक विचार आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. यासाठी खरं तर या बैठकीचं आणि मेळाव्याचं आम्ही सगळ्यांनी मिळून आयोजन केलेलं आहे. मगाशी भरत शेठनी सांगितलं की भरत शेठ सकाळी उठल्यापासून कशा पद्धतीनं लोकांच्या उपयोगी पडतात. मी त्याचा खरा साक्षीदार आहे. मी ज्यावेळी प्रताप सरनाईक साहेबांचं काम बघतो मी देखील कुठेतरी असं म्हणतो की मला देखील असं काम करायला जमलं पाहिजे. म्हणजे दोघांच्याही मी खासियत सांगतो की ज्यावेळी मी महाडला कधीतरी एक भरत शेठ गोगावलेंना भेटायला जातो त्यावेळी 24 तासामध्ये तुम्ही कधी जरी गेला तरी त्यांच्या आजूबाजूला गोतावळा असतो आणि ते लोकांची कामं करत असतात. तसं प्रताप सरनाईक साहेबांना मी रत्नागिरीतनं जरी फोन केला
तरी दुसऱ्या मिनिटाला प्रताप सरनाईक साहेबांचा फोन येतो की उदय तुझं काम झालेलं आहे. ह्या दोन गोष्टी मी एवढ्यासाठीच सांगितलं की याच्यातनंच शिवसेनेची ताकद वाढते. ज्यावेळी कार्यकर्त्यांचा गोतावळा आपल्या सभोवतार असतो, आपण कार्यकर्त्यांसाठी काम करत असतो, त्यावेळी आपल्याकडनं कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढतात. काम करणारा हा शिवसैनिक आहे असं समजून ही शिवसेना तळागाळापर्यंत काम करायला लागते. आणि प्रताप सरनाईक साहेबांचं उदाहरण एवढ्यासाठीच दिलं की एका फोनवर देखील कार्यकर्ता समाधानी होतो. नाहीतर काही नेते मंडळी कार्यकर्त्यांबरोबर बोलत देखील नाही, कार्यकर्ते आल्यानंतर वर देखील बघत नाहीत. परंतु आज तुमची निवडणूक आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला व्यासपीठावर बसवलं आहे. भविष्यातल्या निवडणुकीमध्ये तुम्ही व्यासपीठावर बसले पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि तुमच्या प्रचारासाठी माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काम करणार आहोत. त्याच्यामुळे तुमची जबाबदारी फार मोठी आहे. जिल्हा परिषदेची तिकीटं कोणाला द्यायची, पंचायत समितीची तिकीटं कोणाला द्यायची, नगरपालिकेची तिकीटं कोणाला द्यायची, ह्याची चाचपणी नक्की करा. पण हक्कानं कोणाला सांगायला जाऊ नका तुझं तिकीट फायनल झालं आहे, कारण यादी साहेबांकडे जाणार आहे. परत एखाद दुसरा कट झाला तर ज्याला फायनल म्हणून सांगितलं आहे ते तुमच्या घरासमोर उपोषण करेल. त्याच्यामुळं क्रायटेरिया वाईज उमेदवारांची चाचपणी नक्की केली पाहिजे. कोण ताकदीचे आहेत, कोण ताकदीचे नाहीत हे देखील ठरलं पाहिजे. पण हे सगळं ठरत असताना तिकीट शेवटी एकच असतं. 10 इच्छुक आहेत म्हणून 10 लोकांना तिकीट मिळणार नाही. साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं धनुष्यबाणाचं तिकीट हे एकालाच मिळणार आहे. पण आपल्या सहकार्याला तिकीट मिळालं म्हणून, आपल्या भगिनीला तिकीट मिळालं म्हणून बाकीच्यांनी नाराज व्हायची आवश्यकता नाही. आपण साहेबांसाठी काम करतो आणि म्हणून साहेबांचे हात बळकट करण्यासाठी जो उमेदवार एकनाथ शिंदे साहेब देतील त्याला विजयी करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे. महिला भगिनींना काहीच चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला 50% दिल्याशिवाय आम्ही पुढेच जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला भाषण करायला दिलं काय आणि भाषण करायला नाही दिलं काय, 50% पंचायत समिती, 50% जिल्हा परिषद, 50% नगरपालिका, 50% नगरपंचायत, जोपर्यंत आम्ही महिला भगिनींना 50% न्याय देऊ शकत नाही तोपर्यंत कुठच्याच पक्षाचं पॅनल फायनल होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. कदाचित सर्वसाधारणमध्ये देखील जादा तिकीटं तुम्हाला मिळू शकतात, सांगतो ना. त्याच्यामुळं ह्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की 50% तर तुम्हाला मिळतच आहे, पण एखाद्या ठिकाणी सर्वसाधारण मधनं देखील आमचे सगळे पुरुष बांधव तुम्हाला न्याय देतात ह्याची देखील जाणीव महिला भगिनींना असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळी पुरुष मंडळी नक्की महिला भगिनींच्या मागं आहोत. तुम्हाला जरी तिकीट मिळालं, मग ते सर्वसाधारणमधनं जरी मिळालं तरी तुम्हाला लोकप्रतिनिधी बनवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ते हसत मुखानं बनवतील, पण त्यावेळी तुम्हाला ज्यावेळी जसा प्रचार करतील तसा त्यांना तिकीट मिळाल्यानंतर आपल्याच घरातल्या व्यक्तीला तिकीट मिळालं आहे म्हणून महिला भगिनींनी देखील रान उठवलं पाहिजे. आज माननीय एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्रात ज्या ज्या तालुक्यामध्ये जातात, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातात, त्या जिल्ह्यामध्ये स्वतः महिला भगिनी येऊन सांगतात की आमच्यावर आमच्या सख्या भावानं जेवढं प्रेम केलं नाही त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जर प्रेम केलं कोणी केलं असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये आली. आणि नुसती महाराष्ट्रामध्ये आली नाही तर त्या योजनेमुळं सरकार देखील आलं. ह्याची जाणीव बोलणाऱ्यांनी ठेवली पाहिजे आणि ही जाणीव महिला भगिनींनी करून द्यावी. त्याच्यामुळे आपला पक्ष हा शिवसेना पक्ष आहे. आपल्याला सांगत होते की धनुष्यबाण मिळणार नाही, आपल्या हातामध्ये आता धनुष्यबाण देखील आहे. पण आपण पक्षापेक्षा कुटुंब म्हणून काम करतो. माने साहेब आपले कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंब प्रमुखाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना थोडं मागं पुढं होऊ शकतं. काहींना तिकीटं मिळतील, काहींना तिकीटं मिळणार नाहीत. पण आपल्याच कुटुंबातल्या माणसाला किंवा भगिनीला तिकीट मिळालं आहे असं समजून जर आपण काम केलं तर या पालघरमध्ये समोरच्याला विचार करावाच लागेल. एवढी ताकद तुमची सगळ्यांची आहे आणि ती ताकद वाढवण्यासाठी आज या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या परिसरामध्ये MIDC देखील आहे. तरे साहेब तुम्ही चिंता करू नका, गावित साहेब तुम्ही देखील चिंता करू नका. माझ्या खात्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या व्यतिरिक्त कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. त्यावेळी त्याची डोक्यातली चिंता तुम्ही काढूनच टाका. तुम्ही सांगाल त्या दिवशी, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी या संपूर्ण परिसराचा आढावा घेण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता शिवसैनिक म्हणून उपस्थित राहील. आम्ही तुम्हाला दोन्ही आमदारांना, माजी आमदारांना शब्द देतो. पण म्हणून ज्याचा मी उल्लेख केला की राजकारण करत असताना स्वतःचं पोट देखील स्वतःच्या मेहनतीवर भरलं पाहिजे, हा देखील कन्सेप्ट, हा देखील संकल्पना, ही देखील संकल्पना एकनाथ शिंदे साहेबांची आहे.
आणि म्हणून आज आपण मिशन घेऊया. भरत शेठनी सांगितलं मगाशी येत असतानाच, भरत शेठचं एकच मी वाक्य ऐकलं, पुढं वाक्य काय होतं मला माहीत नाही. कोणी मायचा लाल आमचं काय करू शकत नाही असं भरत शेठ बोलले. बरोबर ना भरत शेठ? भरत शेठ तुमच्यासारखी लोक जेव्हा अशा पद्धतीचं मार्गदर्शन करतात त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये नक्की ऊर्जा येते, ऊर्जा वाढते. पण प्रत्येक कार्यकर्ता शिवसैनिक हा भरत शेठ बनू शकत नाही. भरत शेठ बरोबर आहे की नाही? त्याच्यासाठी वागणं, त्याच्यासाठी बोलणं, नॅपकिन सोडून द्या, पण बोलणं आणि वागणं. नॅपकिन भरत शेठ ठेवतात म्हणून आपण ठेवू शकतो, पण भरत शेठ जसं वागतात तसं आपण वागायला शिकलं पाहिजे. तेवढी नम्रता आपल्यामध्ये असली पाहिजे, तेवढी निष्ठा माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर असली पाहिजे, तर तुम्हाला काही कमी पडणार नाही. हे सांगायला माझ्यासारखा कार्यकर्ता इथं आलो. साध्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की आपल्या बाबतीतला अपप्रचार कसा होतो. आम्ही विधानसभेमध्ये मी, भरत शेठ आणि शंभूराज देसाई साहेब असं एका लाईनमध्ये बसलो होतो. तुम्ही कदाचित तो व्हिडिओ बघितला असेल. आणि त्या व्हिडिओमध्ये एक डबी भरत शेठकडे आलेली आपल्याला दिसली असेल आणि ती भरत शेठनी त्या डबीतलं काहीतरी हातामध्ये घेतलं आणि तोंडात टाकलं. बातम्या काय आल्या की भरत शेठनी सभागृहामध्ये तंबाखू खाल्ला. मी त्यांच्या वतीनं सांगतो की भरत शेठला सुपारीच्या खंडाचं देखील व्यसन नाही. पण बातम्या कशा होतात सांगतो. भरत शेठनी नक्की डबीतलं खाल्लं, मी देखील खाल्लं. मी त्या फ्रेममध्ये नव्हतो, नाही तर मी पण तंबाखू खाल्ला म्हणून आलं असतं. शंभूराज देसाईंच्या खिशामध्ये वेलची असते एका डबीमध्ये, आणि ते सभागृहामध्ये आले की आम्ही त्यांच्याकडनं ती डबी घेतो, वेलची खातो आणि परत डबी त्यांच्याकडे देतो. डबी पण आम्ही परत त्यांच्याकडे देतो. पण त्या डबीचा अर्थ काही लोकांनी असा लावला की आम्ही सगळ्यांनी मिळून तंबाखू खाल्ला. मी हे उदाहरण एवढ्यासाठीच सांगतोय की आपल्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. आपली संघटना ही वाढणारी संघटना आहे. त्याला खो घालण्यासाठी अनेक प्रवृत्ती आज निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण जबाबदारीनं काम केलं पाहिजे. साहेबांचे हात बळकट करत असताना साहेबांना अपेक्षित असलेलं काम आपल्या सगळ्यांकडनं झालं पाहिजे. आणि यासाठीच आपण सगळ्यांनी कामाला लागावं एवढीच कळकळीची विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो. MIDCच्या बाबतीतले जे काही प्रश्न असतील, मुंबईला ज्या काही बैठका लावायच्या असतील, ते कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी नक्की माझ्या माध्यमातून मुंबईला लावल्या जातील. परंतु आज आपण सगळ्यांनी मिळून या गर्दीच्या समोर एक संकल्प करण्याची गरज आहे आणि तो मेसेज साहेबांना देण्याची गरज आहे की साहेब तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, पालघर आम्ही स्वतः सांभाळतो, किती अनंत अडचणी आल्या तरी आम्ही भगवा तुम्हाला फडकून दाखवतो. हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आणि तोच संकल्प आज आपण सगळ्यांनी मिळून करावा एवढीच विनंती करतो. यायला मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यात ज्या वेळी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला तुम्ही बोलवाल तर आम्ही कधी यायला तयार आहोत हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सामंत साहेब. यानंतर प्रमुख मंत्री महोदयांच्या